नमस्कार मंडळी, साईमय सकाळ. आपण आता चाललो आहे शिर्डीला आणि आता पोचलो पवईला. तर आता जास्त तर काळोख आहे, जास्त काय दाखवायला भेटणार नाही कारण सकाळचे वाजले आता 4:30 वाजून गेले, 4:45च्या आसपास काय टाईम झाला आहे. तर आपण पुढे आता मी तुम्हाला दाखवत जाईल जसं काय भेटतं तसं. आता लग्न चला भेटूया नंतर. चला आता आपण निघूया. गणपती बाप्पा मोरया, बोलो साईनाथ महाराज की जय. आता पवईवरून निघालो आहे आपण. भिवंडीला वगैरे पोचलो बघा. आता इथे भिवंडीला तर ट्रॅफिक आज भेटली ना आपल्याला जास्त काय. भिवंडी क्रॉस झाला फटाफट. रस्ते वगैरे पण आता खूप भिवंडीमध्ये चांगले झालेत, म्हणजे आता जास्त तर मला काही खराब रस्ते भेटले नाही, तरी रस्ते चांगले होते. खूप काही अडथळा असं नाही की ट्रॅफिक वगैरे भेटली जास्त आपल्याला, काय नाही. रस्ते वगैरे खूप चांगले आहेत. हा बघू शकता आता तुम्ही, इकडे समोर एक ढाबा आहे भिवंडीमध्ये, तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, साई ढाबा करून ढाबा. इथे भिवंडीमध्ये असे खूप काही ढाबे आहेत जे रात्रभर चालू असतात. साईमय सकाळ मित्रांनो. आता आपण पडग्याच्या पुढे आलेलो आहे. थोडा आता उजाड होतो आहे हळूहळू, म्हणजे दिवस उजाडत चाललेला आहे आणि थंडी तर आहे खूप आपल्या इथे. आता 1 तासात मला वाटतं मी पडग्याच्या पुढे आलो आहे असं, पण थंडी तर आहे. आपल्या मुंबईमध्ये खूप गरमी आहे, इथे खूप थंडी आहे. धुके वगैरे पण बघू शकता तुम्ही, लाईटीमध्ये धुके पण दिसतात आहेत. साईमय सकाळ मित्रांनो. आता सकाळचे वाजले, किती वाजले माझ्या 1 मिनटं, सकाळचे वाजले 7 आणि आम्ही लोक घरून निघालेलो 5 वाजता. आणि आम्ही लोक आता आलो कसारा घाटाच्या खाली आहे बघा, बाजूला कसारा घाट आहे. पण आता एक गोष्ट तुम्हाला मी दाखवतो बघा. हा कसारा घाट इथं चालवतो, ह्याच्या बाजूला बघा इथं पूर्ण लाईनीत हॉटेल होती सर्व. ही हॉटेल आता सर्व तोडलेली आहे तिथे बघा, एकही हॉटेल नाही, पूर्ण हॉटेल तोडलं आहे कसारा घाटच्या खाली. म्हणजे आता पालखीवाल्यांच्या पोरांचे किंवा किती लोकांच्या नाश्त्यांचे वांदे आहेत बघा, हॉटेल तोडले आहेत. हा इकडे कसारा घाट चालवतोय. इकडे बघा एक आहे, हे हॉटेल जे आहे ना बाबा ढाबा ते आहे. फक्त स्टॉल जे होते इथे हे सर्व तोडले तिथे. हे बघा ही उजवा इकडे, आणि आपली इकडे बाईकला मी जरा काल मॉडिफाय केलं आहे. गार्ड वगैरे काल लावलेत मस्त, शिर्डीला यायचं होतं म्हणून गार्ड लावलेत, लाईट लावलेत, परत ते फोग लाईट लावले काल. आणि मी बघा काय घातले, थंडी वाजते, जबरदस्त थंडी येते. थंडी खूप वाजते. चला आता इथं नाश्त्यासाठी थांबलो होतो, नॉनस्टॉप आलो होतो. विचार केला की इथे येऊनच नाश्ता करू डायरेक्ट, पण आता इथं दुकानात तोडले. आता जाऊन बघूया इगतपुरीच्या पुढे टोल नाका क्रॉस करून आहे ना तिकडे कोटीच्या ते नाश्ता करूया. आता आपण बघा कसारा घाट चढायला चालू केलेलं आहे आणि आता घाटातूनच आम्हाला समोर बघा तिकडे दिसते की माहिती नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये, एक ट्रेन जाते बघा, चढते. म्हणजे ती घाट चढत आपल्या मुंबईच्या साईडला चालली ट्रेन.
चला. आम्ही लोक 10 मिनिटात घाट चढून आलो वरती. फक्त 6 किलोमीटरचा घाट होता. 10 मिनटं लागली वरती चढायला बाईकने फटाफट. आम्ही आलो आता इथं घाटनदेवी मंदिराकडे. पाठी बघा आपल्या घाटनदेवी मंदिराचं. आता आपण नवीनच लग्न झालं ना म्हणून दर्शनाला जाऊया दोघं. चला आपण पायापुढे जाऊया आतमध्ये. आता आम्ही लोक ना मामा भेळवाले आहेत ना तिथे पोचलो आहे. 8:30 वाजलेत. तिथे बस समोर गाडी लावली मी. पण त्यांच्याकडे आता गॅस नसल्यामुळे फक्त भेळच आहे. वडापाव वगैरे काहीच नाही त्यांच्याकडे. मग आम्ही इथे बाजूला आलो. यांच्याकडे आता मिसळ वगैरे आहे. आता आम्ही मिसळ ऑर्डर केली आहे. आता नाश्ता करतो. भूक लागली. मग कसं वाटतं तुला आता बाईकवरती फिरून? पहिल्या पण फिरायची पण आता वेगळंच वाटते. हे म्हणजे वेगळंच फिलिंग येते. सकाळी 4:45-5 वाजता निघालेलो. आता 8:30 वाजले आहेत. आता आम्ही आलो पांडुर्लीला. आता नाश्ता करतो. भूक लागली मस्त. आणि इथे तर पेट्रोलचे वांदे आहेत सर्वीकडे. ते नशीब आम्ही त्याला रिक्वेस्ट केली आणि आम्हाला त्यांनी पेट्रोल फुल करून दिलं. बाकी किती जरी लोक होते त्यांना सर्वांना त्यांनी पाठवलं. आम्ही थांबलो. त्यांना पाठवलं आणि मग आम्ही थांबलो शेवटला लास्टला. त्याला बोलू आम्हाला शिर्डीला जायचं आहे. आम्हाला नशीब त्यांनी पेट्रोल आता फुल केलं. इथे अजून आम्ही बघितलं पंप कोणाकडेच पेट्रोल नव्हतं. आता इथे पुढे जिथे भेटत जाणार पेट्रोल भरत जाणार जागोजागी. एकदम वेगळीच वाटते. गावंढळ वाटते एकदम. वेणी घालून आणि यांचे शर्ट घालून. थंडी वाजते. मी पण डबल जॅकेट घातलंय. त्याला आता ऑर्डर केली मिसळ आणि पाववडा. पाववडा आलेला आहे आपला. दोन्ही लुक चेंज केलेला आहे आता. माझं थंडी वाजत होती म्हणून माझा शर्ट घातलेला पण आता काढला त्यांनी. गरम व्हायला लागला आता म्हणून. खाऊन बघ. तू पहिल्यांदा खाते ना पाववडा? जी मिसळ आलेली आहे. मी मिसळमध्ये पहिल्यांदाच बघतो कोणतरी पापड होतो. आता मिसळमध्ये पापड बघतोय भेटत नाही. याला पाववडाच खाते. आता आम्ही लोक नाश्ता करून निघालो आहे. समोर बघू शकता तुम्ही बघा पवनचक्की वगैरे बघा. इथे मोठमोठा पवनचक्की आहे. आणि आम्ही लोक आता हा पांडुर्लीचा घाट चढायला चालू केलेला आहे. आणि आता जिथे ना सिमेंटचे रस्ते बनवले आहेत. अशी गाडी चालवायला मजा येते. रस्त्यांचं म्हणजे बघायला गेलं तर 90% काम झालेलं आहे इकडे. रस्ते खूप चांगले बघा ना. आता घाटामध्ये गाडी एकदम स्मूथली चढते. टेन्शन नाही काय नाही. एकदम रस्ते चांगले आहेत. अशी गाडी पण मस्त चालवायला मजा वगैरे येते मला. आता घाट चढतोय आपण. आता उज्ज्वला चालवतोय गाडी बघा. आणि माझ्या लक्षातच नाही कधीपासून व्हिडिओ काढायचा. कारण मी पाठी बसलो होतो थकलो होतो. तर आता मला लक्षात आलं की चला अरे आपण हिचा व्हिडिओच नाही काढला म्हणून आता हिचा व्हिडिओ काढतोय. कमी कमी 30-40 किलोमीटर झाले. मला वाटतं 30-35 किलोमीटर झाले ती गाडी चालवते. आता आमचं शेवटचे 15 किलोमीटर बाकी आहे. आणि आता मग मी गाडीचा तिचा व्हिडिओ काढतो बघा. किलोमीटर पण बघा किती झाले. आणि स्पीड बघा 50-60च्या स्पीडने ती आता गाडी चालवते. तुम्हाला वाटत असेल की मी पकडलं वगैरे काय नाही बघा. तिचा या साईडला पण हात तिने पकडलेला आहे बघा.
समोरून बघा कशी ती एकदम बिंदास गाडी चालवते, तिला भीती नाही काय नाही. फक्त ती मुंबईमध्ये गाडी चालवायला घाबरते. कारण कसं मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे रिक्षावाले बाईकवाले कसे पण घुसतात, लेफ्ट राईट बघत नाही काय नाही, ती घाबरते. आणि तिची थोडी हाईट कमी पुरते, पण ती बाहेर बिंदास हायवेला वगैरे सर्वीकडे ती चालवते. पाहिजे तेवढं तिला किलोमीटर ते बोललं चालवतं ती चालवेल. इथे हायवेला वगैरे ती थांबवते, तिला थांबव वगैरे बोलतात ते थांबवू शकते बरोबर, म्हणून बिंदास. बघा ती कशी एकदम पळवते गाडी. आणि रोड कसा मोकळा आहे, इथे कसे 4 पदरी रोड आहे, 2 पदरी रोड आहे, काय टेन्शन नाही काय नाही. पाहिजे तेवढा रस्ता मोकळा आहे, मग काय वाटत नाही चालवलं. आता किती किलोमीटर राहिलेत बघा. स्पीड पण बघा 50-60च्या वरती स्पीड आहे तिची कमीत कमीत. फुल गाडी पळवते पाहिजे तेवढी बाजूने बघा बाईकवाला कसा गेला. हे लोक गावचे लोक बिंदास गाडी पळवतात कसे पण बाजूने, बघत नाही काय नाही. एवढा रस्ता थोडं बाजूने गेला बघा तो. आणि आता हा समोर तुम्हाला ब्रिज दिसतोय ना, हा जो आपला आहे ना शिर्डी नागपूर, तो समृद्धी महामार्ग आहे. वरतून बघा तो ट्रक चाललेला आहे, दिसत असेल तुम्हाला ट्रक चालल्यावरती ब्रिजवरून. तो आपल्या मुंबईवरून भिवंडीवरून तो नागपूर समृद्धी महामार्ग आहे तो. आणि आपण ब्रिज खालून चाललो आहे. हा जो रोड आहे शिर्डीला जातो खालून. आणि आता आपल्याला इथून शिर्डी कमीत कमीत मला वाटतं 10-12 किलोमीटर राहिलेलं आहे, 13 किलोमीटर राहिलं असेल बघा. वरती लिहिला आहे शिर्डीचा बोर्ड लिहिला बघा. हां बघा आता समोर जो ब्रिज आहे, हा ब्रिज आता हे कसं आहे रस्ते वगैरे बनवले आहेत ना नवीन. अगोदर असा रस्ता सिंगल होता, आता बघा लेफ्ट साईडला पालखीवाल्यांचा रस्ता वेगळा आहे, इथे गाड्यावाल्यांसाठी वेगळा रस्ता आहे. आता हा जो ब्रिज आहे अगोदर इथे एक सर्कल होता मोठा, आणि या सर्कलपासून शिर्डी 10 किलोमीटर आहे. म्हणजे आम्ही लोक पहिल्या सायकलने यायचो ना मुलं, तेव्हा आम्ही या सर्कल येऊन जोपर्यंत सर्व पोरं आहेत ना तोपर्यंत थांबायचो. आता बघा इथं पण एक ब्रिजचं काम चालू आहे बघा, समोर दिसत असं ब्रिजचं काम चालू आहे. आता ट्रक येतोय बघा, आता तरी ते सांभाळून चालवते बघा कशी बिंदास, घाबरत नाही ती. बघा हा सर्कल आहे, आता आम्ही सर्कलला पोचलो आहे. इथून मला वाटतं 13 किलोमीटर शिर्डी आहे. 10 किलोमीटर एक राईट आहे पुढे, आणि 3 किलोमीटर नंतर पुढे आहे त्याच्या. बघा शिर्डीचा बोर्ड गेला पाठी 10 किलोमीटर. उज्ज्वलांनी पूर्ण हायवे 50 किलोमीटर गाडी चालवून आणलेली आहे. आता समोर तो ब्रिज दिसतोय, तिथून राईट मारला की आता शिर्डी आहे. तर आपण आलो शिर्डीपर्यंत. आता हिला पुढे नाही शिर्डीमध्ये चालतो ना, कारण तिथे ट्रॅफिक जाम असेल ना, तिला तेवढं नाही जमत. तिने हायवेला 50 किलोमीटर चालवले. आता समोर हा राईट मारला की शिर्डी. आणि आता हे गाडी चालवतात कारण इथे ट्रॅफिक खूप आहे ना, तर मला जास्त जमत नाही ट्रॅफिकमध्ये चालवायला. जर मोकळा रस्ता असेल तर मी चालू शकतो, पण असं ट्रॅफिकमध्ये मी स्वतः घाबरते, म्हणून म्हटलं तुम्ही चालवा. तर आम्ही पोचूच थोड्या वेळात शिर्डीत. प्रसादालय आलंय थोड्याच वेळात. शिर्डीत आपल्या साईबाबांच्या शिर्डीत पोचू पण आपण. हे बघा प्रसादालय. आलोय आपण आपल्या
साईनगरी बघा. ही सगळी रामनवमीची तयारी होती. आम्ही लोक आता आलो मार्केट फिरायला. संध्याकाळच्या वाजले आता 5. मस्त झोपलो होतो आम्ही लोक. आता इथे बघा दुकानं फिरायला आलो. तर आता चला आपण जाऊया शॉपिंग करायला. मांजर बघा किती भारी वाटते. आणि इकडे एक मांजर. हे आता आहे ना, मी नवीन बावलं प्रत्येक दुकानात बघते असं बावलं. चल आपलं मंदिराच्या बाजूलाच आहे बघा. हो गिर गया हो. पाणी बंद केलेलं आहे आता वाटतं. याचं संध्याकाळी चालू करतील गार्डन. तर आम्ही फिरतो टाइमपास म्हणून. आता म्हणून का जास्त दाखवत नाही कारण ऊन इथे आता 5 वाजले तरी ऊन एवढं आहे. ते आता बघा ना मस्त शेड वगैरे बनवू, चप्पल स्टँड वगैरे, लोकांना बसायला खुर्च्या, भरपूर काही गोष्टी केलेल्या जातात इथे लोकांसाठी. लाईन भरपूर वाटतं इथे. ते पेरू वगैरे वाले आहेत का विचार. स्वप्न आहे ना, कापू नका. 100 रुपये वाटा आहे. 100 रुपये वाटा इथे पेरूचा. आम्ही असं पूर्ण आता त्या साईडने जाऊन या साईडने आलो. तिथे बघा डान्स चालू वाटतं. मुली बसल्या सुंदर सुंदर. चला आता आपण चाय पियाला जाऊया. ती बघा तर मसाज करते चेअरमध्ये. मसाज चेअर. थकली ना बाईकवरती बसून बसून. मसाज चेअरमध्ये मसाज करते बघ. ऑटोमॅटिक हालतं येते कसं. आणि आम्ही जेव्हा पण शिर्डीला येतो ना इकडे येतेच येते. कसं पंपिंग होतं बघा. कसलं भारी वाटतं. मसाज घेतात आहेत. काय बोलताय. गाडी काढून थकलो होता ना दिवसभर. आता आराम भेटतो. आता मस्त बॉडी मस्त घेतो. फ्री मस्त वाटतं एकदम. मसाज करतो. बॅक पेन, हात बीत सर्व बॉडी मसाज हेडपासून लेगपर्यंत. आम्ही लोक ना आता भोजनालयाच्या समोर आलो आहे. इकडे बघा गाडी लावली आहे. आणि इथे ना आता पूर्ण मेला भरला समोर ग्राउंडमध्ये. सेल लागलेला आहे. 20 रुपये, 10 रुपये, 60 रुपये. आता हे बघा ही घेते सेलमध्ये. जिथे सेल असेल ते इकडे जातेच काही ना काही घेते. बघा टोपली भरून घेतलं काय काय. तरी अजून शोधून शोधून काढते घेते काय काय.
पूर्ण मेला भरला बघा. ते गाडी माझी पूर्ण मैदान भरलंय. पूर्ण एवढा मोठा पूर्ण मैदानच मेला भरलाय. तिची काही शॉपिंग संपत नाही. सेलचा फुल फायदा उचलते. 6 मे सकाळी मित्रांनो. आत्ता आम्ही लोक बघा इथून रूममधून निघतोय दर्शनासाठी. आपल्या हॉटेलच्या बाहेरच बाईक पण उभी आहे. आम्ही बघा आज उज्ज्वल आणि साडी घातली आणि आम्ही दोघांनी थोडं मॅचिंग केलं आहे. चला आता दर्शनाला जाऊया. अजून दुकानं बंद आहेत बहुतेक. सकाळचे वाजलेत 7:30 वाजलेत. आरती चालू आहे आतमध्ये. लाडू वगैरे घेतले आम्ही लोकांनी काल रात्रीच. बाकी आता पेरू घ्यायचे राहिलेत. तुम्ही लोकांनी पण इथून दर्शन घ्यावा सर्वांनी. इथे चावडी आहे, इथे द्वारकामाई. दर्शन घ्या तुम्ही पण इथूनच. खाना विनात बघा हिरोईनच्या. आम्ही लोक दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहे. आता आम्ही लोक चालू आहे नाश्ता करायला. रूमच्या इथे झालो बघा समोरच. आता परत आता आम्ही लोक नाश्ता करायला चालू आहे आणि नाश्त्यावर मग आम्ही लोक आता इथे निघू. आणि आता पुढे काय प्लॅन होतो त्या हिसाबाने तुम्हाला सांगतो आम्ही कुठे जाणार आहे. काय प्लॅन तर मग ठरलं नाही. घरी जायचं आहे की अजून कुठे जायचं ते रस्ते समजेल आता आम्हाला. इथे एकदा लपड असं आहे की इथे पेट्रोल भेटत नाही. काल आम्ही कसं पेट्रोल भरलं आम्हाला माहिती आहे. सर्व पंप बंद आहेत. आम्ही लोक आलो नाश्ता करायला. नाश्ता वगैरे करतो आणि मग निघतो इथून. काय खायला मी मिसळपाव मागवली आहे आणि मी मसाला डोसा. माझा मसाला डोसा बनतो अजून. तुझे मिसळ आलेली आता ही मिसळपाव खाईल. पापड एवढा मोठा आहे. माझा मसाला डोसा आत्ता आलाय आणि जी मिसळ खाऊ संपली सुद्धा. काका बिनाच बाबा इथे हिरोईन बनले आज. तर मी मसाला डोसा खातो. डोस्याची ऑर्डर आलेली आता माझी. खाऊन बघतो आता कसा लागतो डोसा. मस्त लागतोय. छान आहे. कडक कडक एकदम क्रिस्पी. हा परतीचा प्रवास जीवाला त्रास. तुझ्यापासून दूर जाताना देहापलीकडे एक वेदना छळू लागते. तुझी असीम माया तेव्हा कुठे कळू लागते. नाही म्हणता म्हणता चंद्रभागा डोळ्यात राहून जाते. वेशी पार सोडायला ती पण येते. हे असेच चालत राहील जन्मभरी या पंढरीच्या वाटेवरी. पंढरीच्या वाटेवरी.
आम्ही निघालोय सकाळचे 8:30 वाजले आहेत. शिर्डीवरून निघालोय, पण पुढे कुठे जायचं ते आता आम्ही काय डिसाईड केलेलं नाही आहे, कारण का पेट्रोल इथे भेटत नाही. जर पेट्रोल भेटलं तर आम्ही बघू पुढे कुठेतरी जाऊ. बघा तुम्ही, सकाळी सकाळी तर थंडी तर आहेच आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे. आपल्या इकडे जसं गरम होतं तसं तर इथे नाहीच आहे. मस्त वातावरण आहे इथे. आता आम्ही निघालोय सकाळी सकाळी आहे म्हणून, नाही तर दुपार असते तर जामच भारी काम झालं असतं. मग ठीक आहे, आम्ही पुढे गेल्यावरती भेटतो तुम्हाला. पेट्रोल भेटतं तिथे बघतो. बाय. आम्ही लोक आता शिर्डीवरून निघालो होतो. किती वाजता निघालेलो आपण शिर्डीवरून? काहीतरी 8:30-9 वाजताच्या आसपास निघालेलो शिर्डीवरून. आणि आत्ता आम्ही लोक नॉनस्टॉप आलो इथपर्यंत, त्या भेळपुरीच्या स्पॉटपर्यंत. आता 10:30 वाजलेत. 100 किलोमीटरच्या पण वरती म्हणजे आम्ही लोक आलो आत्तापर्यंत नॉनस्टॉप पूर्ण भेळपुरीच्या स्पॉटला शिर्डीवरून. तिथे निघालो ते डायरेक्ट इथेच थांबलो. बाईकमध्ये थांबवलीच नाही कुठे. सकाळचा टाईम होता ना, मस्त रोड खाली होते, फटाफट आलो. पण आज एका ठिकाणी पेट्रोल भेटलं आम्हाला, नशीब. काल तर पेट्रोलच भेटत नव्हतं कुठे. म्हणजे शिर्डीमध्ये भेटतंय, जे मेन स्पॉट आहेत ना, जिथे रहदारी जास्त, काय बोलतात त्याला, जास्त लोकल एरिया आहे ना, तिकडे भेटतंय. आता आम्ही लोक बघा घोटीला पोहोचलो. इथून आता आपण त्या घोटी गावातून एक रस्ता जातो, तो इगतपुरीच्या बाहेर निघतो. त्या गावात आपण चाललो आता. इगतपुरीमध्ये जरा शॉपिंग वगैरे करणं, थोडीफार भाजीपाला अजून किंवा काय भेटतं गावामध्ये मार्केट. बघूया राईस राईस कंपनीमध्ये तिथे राईस पॉलिश वगैरे होतं सगळं. तांदळाची मोठं मार्केट आहे. गावामध्ये आलो आम्ही लोक आतमध्ये मार्केटमध्ये. तिथे लेकला बघा भाजी मार्केट वगैरे पूर्ण. ऊन तर हाय भरपूर. बघतो आता काय भेटतं नाही. तांदूळ गेले तांदूळ तिकडे दुकानात कोटी मार्केटमध्ये तांदळाचे भरपूर प्रकार आणि मार्केट भरपूर आहे दुकान. हे सर्व प्रकारचे तांदूळ भेटतात. ते गेले आता घ्यायला विकत. आता चालू झालाय कसारा घाट. घाटावर आहोत. आम्ही लोक कसारा घाटामध्ये मध्येच थांबलोय. फोटो वगैरे काढायचे होते आम्हाला म्हणून. इकडे बघा घाट उतरतोय अजून खाली. आणि मधोमधच थांबलोय. अजून गाड्या येतात स्लो. चला हे बघा एकदम स्कार्फ बी बांधून एकदम प्रोफेशनल रायडर बनवून जॅकेट वगैरे. आता मी असं हात सोडू तर बाहेर जमवलं मला. आता पीर बाबाला पोचलोय. दुपारचे 1 वाजलेत आणि पीर बाबाला पोचलो. आरामशीर आलो. भरपूर टाइम झाला. आता आम्ही लोक आलो शहापूरला. तिथे आम्ही सायकल यात्रेवाले लोक येतो वडापाव वगैरे खायला.
तर हिला इकडे खायचं होतं, मला बोललेली कधी आपण गेलो तर तू घेऊन जावा तिकडे वडापाव, कारण इकडचा चांगला असतो. मेन करून इकडे चपटी समोसा जो भेटतो त्याला टेस्टच वेगळा आहे. चपटी समोसा पाव आलेला आहे, तर हे खाते. गरम आहे ना भरपूर. आता काढला त्यांनी. अजून वडापाव बनतो, वडापावचं पण सांगितलं आहे. शहापूर हे आपल्या सायकलवाल्या पोरांना माहिती असेल, आम्ही सायकल यात्रेत येतो त्यांना बरोबर माहिती आहे स्पॉट. पण माझा आहे वडापाव. आता ठाण्याला पोचलो 3 वाजता. मी आता चायनीज खायला बसलोय. भूक लागली भरपूर. त्या बाईक लावली आहे बाहेर. फुल राईस मागवलं होतं, ते पुरलं नाही. पुरलं म्हणजे हिला जास्त भूक लागल्यामुळे परत तिने हे पण मागवलं नूडल्स, आणि मी अजून राईसच खातो. तिथे संपला. खावा खावा.